अन्यायस तू बाबा. त्या भावनाशी लग्न करून ना स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलायस हे पण कळत नाहीये तुला. ऐक ना ते सगळं जाऊ दे. मला आधी सांग, तू हरीशला घेऊन इथे का आलीस? का आले म्हणजे? आणि तुला काय प्रॉब्लेम आहे? तू तुझ्या बायकोला घेऊन इथे राहतोयस ना, मग मी माझ्या नवऱ्याला घेऊन इथे आले तर तुला काय प्रॉब्लेम आहे रे? तसं नाही मला बोलायचंय ताई. तू ये, काहीच प्रॉब्लेम नाही, तू बिंदास राहा. पण ताई एक कारण तर सांग मला, काय म्हणजे तुमच्यात परत काही प्रॉब्लेम वगैरे झालाय का? हे माझं घर नाहीये का? ताई तुझं घर ते जिथे तुझे सासू सासरे राहतात. आता तूच मला सांग, माझं भावना मॅडमशी लग्न झाल्यानंतर तू पाहिलंयस कधी भावना मॅडमना विनाकारण माहेरी राहताना? ए प्लीज हा सिद्धू, त्या भावनाचं कंपॅरिझन माझ्याशी करू नकोस. म्हणजे तिकडे पण मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देते, इकडे पण तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. अरे पीसफुली राहू द्या ना मला. चुकतंय ताई तुझं, आणि ते मी तुला दाखवूनच देईन. लवकरात लवकर तुला तुझ्या नवऱ्यासकट पुन्हा एकदा सासरी पाठवेन. आपल्या घरात भावना मॅडमचा छळ होतोय तेवढा खूप आहे. तुझ्यामुळे जर लक्ष्मी काकू आणि श्रीनिवास काकांच्या डोक्याला त्रास झाला ना, तर तो मला अजिबात चालणार नाही. ताई मला माहिती आहे या घरात आपली काहीच इमेज नाही, पण तुझ्या सासरचे तुझ्यासोबत असे वागतात. अरे ते मुद्दाम नाही वागत तसं. आमचं लग्न त्यांना आवडलं नाहीये म्हणून कधी कधी असे अति वागतात. म्हणजे आम्ही काहीही करायचा प्रयत्न केला ना की त्यात मोडता घालतात. ताई तू हे सगळं कसं काय सहन करतेस ग? तुला आपल्या घरी यावंसं वाटत नाही का? वाटतं ना, खूप वाटतं यावंसं. पण आता हे घरही माझंच आहे ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे सिद्धिराज आहेत. या घरात माझ्याशी कुणी कसंही वागलं, कुणी काहीही बोललं ना, तरी सिद्धिराज माझ्या बाजूनी बोलतात. ते कायम माझ्या पाठीशी उभे असतात. ते मला कायम समजून घेतात. आणि म्हणूनच अरे मला या सगळ्या त्रासाचं काहीच वाटत नाही. पण ताई मला सांग, या सगळ्याबद्दल आई बाबांना माहिती आहे का? अरे नाही, त्यांना कशाला माहिती असेल? का? म्हणजे तू आईशी बोलतच असशील ना? हो बोलते मी, पण हे सगळं नाही सांगत मी त्यांना. का? अगं म्हणजे हे सगळं तू आईशी बोलली तर तुलाच बरं वाटेल ना? मला बरं वाटेल, पण हे सगळं ऐकून त्यांना किती त्रास होईल. आणि हरीश, इथे माझ्या बरोबर सिद्धिराज आहेत ना, मग मला इकडे कशाचीच कमी नाहीये. आणि मला असं वाटतं की इकडचं सगळं आई बाबांना न कळलेलंच बरं. सिद्धिराजची मान खाली जाईल अशी कुठलीही गोष्ट मला माझ्या माहेरी कळू द्यायची नाहीये. असो, तू सहजच? हा हो, मी सहजच आलो. बरं तू इथे बस, मी सिद्धिराजशी बोलून येते. ताई तुला इकडे कोंडलं जातंय, त्रास दिला जातोय, पण तरी सुद्धा तू समाधानी आहेस ग. कारण तुझा नवरा तुझ्या सोबत आहे आणि याची जाणीव सुद्धा आहे तुला. मला मात्र दोन्ही घरी खायची प्यायची भ्रांत नाही, कुठलीच कमी नाही. पण माझी बायकोच माझ्या साथीला नाही. तिला माझं मनच कळत नाहीये ग ताई. आणि तिच्या हट्टापायी मला आता इथे घर जावई बनून राहायची वेळ आली आहे. माझा स्वाभिमान अगदी मातीमोल झालाय, हे सुद्धा तिला कळत नाही. आजी, आजी. हो हो हो, काय आग बिग लागली की काय ग एवढ्या घाई घाई नाही याला? आजी आग लागली नाही, आग विझवली आहे त्या हरीश भाऊजी आणि सिंचनाने. आजी हरीश भाऊजीने भावनाच्या रूमचं आणि सिंचनाने सिद्धूच्या रूमचं दार उघडं ठेवलंय. एवढंच ना? हे बघ, सिंचना आणि तिचा तो बिनकामी नवरा, या दोघांनी हे जर काम केलं नसतं तरी तुझ्या नवऱ्यानं आणि तुझ्या सासूनं हे काम नक्कीच केलं असतं. आजी ते पुन्हा कंप्लीट करायचा विचार करतील आणि पुन्हा पोलीस स्टेशनला जातील. हे बघ निलांबरी, आजचा दिवस टळला ना, मग झालं तर माझ्यासाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. उद्या निवडणुकांचा निकाल लागणार आहे आणि त्या निकाला अगोदर मला हा सावळा गोंधळ नकोय. उद्या
सकाळपासूनच माणसांची रेलचेल होईल आणि या गोंधळामध्ये या दोघांनाही घरातून बाहेर पडणं शक्यच होणार नाहीये. नंतरचं नंतर बघू. आणि हो, एक काम, रात्रीचं जेवण किंवा काही शिल्लक आहे काय अन्न? आहे ना नव्हे, ते सगळं अन्न लपवून ठेवायचं एकतर, नाहीतर कुत्र्यानं घालायचं. आज रात्री सिद्धू आणि सिद्धूच्या बायकोला जेवण मिळता कामा नये. पोटाला चिमटा बसला की अक्कल ठिकाणावर आहे. आजी, लगेच कामाला लागते मी. जा. सॉरी मॅडम, अहो तुम्ही ठीक आहात ना? हो, मी ठीक आहे. तुम्ही ठीक आहात ना? नाही, मला काय झालं हो ते मॅडम, अहो खरंच सॉरी हो. तुम्हाला असं ते रूम मध्ये कोंडून वगैरे ठेवलं, म्हणजे खरंच जास्त झालंय आज आणि माझ्यामुळे तुम्हाला नेहमी असं सहन करावं लागतं. अहो, तुमच्यामुळे नाही हो, माझ्यामुळे होतंय जे काही होतंय ते. मॅडम, अहो काही काय बोलताय तुम्ही म्हणत होता की 2 दिवस आपण थांबूया, 2 दिवसानंतर तक्रार करूया, पण मी सुगास बोललो त्वरित तात्काळ ताबडतोब जाऊन तक्रार करूया, त्यामुळे झालंय. आणि या सगळ्यात तुम्ही उगाच उपाशी राहता. मॅडम ऐका ना, मी पटकन जेवायला वाढू का तुम्हाला? सिद्धिराज, नाही, म्हणजे अहो आईने बनवलेलं जेवण तुम्हाला वाढू का असं म्हणायचं होतं. चला सावकाश, चला चला चला. मॅडम थांबा तुम्ही, मी आहे ना किचन मध्ये, बिंदास या. तुम्ही एक शब्दही बोलू नका मॅडम. कसं आहे ना, मी आज तुम्हाला सांगितलंय की आज जेवण तुम्हाला मी वाढणार म्हणजे वाढणारच. या अहो थांबा, या डब्यात असतील ते, थांबा ना. चपात्या संपल्या असतील पण आपण डाळ भात खावा ना मॅडम. आईच्या हातचा डाळ भात पण एक. सिद्धिराज, मला माहिती होतं आपल्यासाठी जेवण उरलेलं नसणार आहे. आपण एक काम करूया ना, मस्त पटकन खिचडी टाकते. नाही मॅडम प्लीज. एक तर तुम्ही माझ्यामुळे उपाशी राहिलात, त्याच्यामुळे तुम्ही खिचडी वगैरे खरंच बनवायची नाही. पण मग आपण जेवायचं काय? तुम्ही माझ्यावर सोडा ना.